कविता पाटील रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. पावट्याची आमटी तर तुम्ही नेहमीच बनवता, परंतु असा दूध पावटा कधी बनवला आहे का? तुम्ही म्हणाल, दूध आणि पावटा एकत्र आमटी कशी बनवायची? हे तर दूध म्हणजे फाटलं जाईल. तर इतकी छान टेस्टी अशी ही दूध पावटीची रेसिपी लागते. दूध फाटत पण नाही, यासाठी काही महत्त्वाच्या टिप्ससुद्धा मी यामध्ये शेअर केलेल्या आहेत. आणि यापूर्वीसुद्धा मी दूध पावट्याचा एक व्हिडिओ शेअर केलेला आहे. तर तो एक प्रकार झालेला आहे. तर यानंतर दुसऱ्या प्रकारे हा दूध पावटा कसा बनवायचा आहे, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यासाठी 1 किलो पावट्याच्या शेंगा घ्यायच्या आहेत. या एकदम फ्रेश असाव्यात, जास्त जून पण नाही आणि जास्त कोवळ्या पण घ्यायच्या नाहीत. आणि या स्वच्छ धुवून निवडून घ्यायच्या आहेत. आता यामध्ये 2 मोठ्या आकाराचे कांदे बारीक चिरून टाकायचे आहेत. त्याचबरोबर 2 टोमॅटो मध्यम आकाराचे बारीक चिरून मिक्स करायचे आहेत. आणि आता हे सर्व एका भांड्यामध्ये थोडं गरम पाणी घालून शिजवून घ्यायचं आहे. कुकरला लावलं तरी चालेल, परंतु बऱ्याच वेळेला पावटा कोवळा असला म्हणजे जास्त शिजला जातो. यामुळे शक्यतो पातेल्यामध्ये शिजवला म्हणजे आपल्याला वरचेवर चेक करता येतं आणि मापात असा पावटा शिजवला जातो. यामुळे या ठिकाणी मी पातेल्यामध्येच मिश्रण घालून हे आता चांगलं शिजवून घेत आहे. तर यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे चवीनुसार. पाणी गरमच घालायचं आणि 10 मिनटं आता हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे. 10 मिनिटानंतर आपण पाहायचं आहे चेक करून की आपला पावटा शिजला आहे का. तर या ठिकाणी पावटा जो आहे आपला छान असा आता शिजलेला आहे. आता गॅस बंद करून हे जे भांडं आहे हे आपण साईडला ठेवायचं आहे. आता गॅसवरती मोठ्या आकाराची कढई ठेवायची आहे किंवा पातेलं ठेवलं तरी चालेल. तर यामध्ये आपण आमटीचा जो चमचा असतो त्याला पळी म्हणतात, तेवढं एक पळीभर तेल घालायचं आहे. तेल थोडंसं जास्त घालायचं आहे याला, कारण कांदा चांगला भाजावा लागतो यामध्ये. आणि आता यामध्ये काही खडे मसाले टाकायचे आहेत. त्याचबरोबर आले आणि लसूण असं पेस्ट टाकली तरी चालेल किंवा चेचून टाकले तरी चालेल. आणि या ठिकाणी आपण 1 किलो पावटा घेतलेला आहे. यासाठी आपल्याला 1 किलो कांदा लागणार आहे बारीक चिरून. तर 1 किलो कांदा या ठिकाणी असा बारीक चिरून यामध्ये तेलामध्ये आता आपण थोडा 1-2 मिनटं परतून घ्यायचं आहे. आणि 2 मिनिटांनंतर याला झाकण लावून पुन्हा 2 मिनिटं चांगली वाफ आणायची आहे. आता कांद्याला चांगली वाफ आलेली आहे, पाहू शकता. आता यामध्ये 2 चमचे खायचा सोडा टाकायचा आहे. जो आपण भज्यामध्ये वगैरे वापरतो हा बेकिंग सोडा या ठिकाणी वापरायचा आहे. 2 चमचे, म्हणजे लगेच या कांद्याची आहे पेस्ट तयार होते. आणि पेस्ट तयार होईपर्यंत हा कांदा आता छान असा भाजून घ्यायचा आहे. व्हिडिओ थोडा जरी आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. अजूनही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनची घंटा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील. व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांमध्ये जरूर शेअर करा. आता यामध्ये 2 चमचे गरम मसाला टाकायचा आहे. मालवणी मसाला टाकला तर अति उत्तम छान अशी टेस्ट येते. त्याचबरोबर आपल्याला टेस्टनुसार लाल मिरची पावडर वापरायची आहे. या ठिकाणी मी 3 चमचे लाल मिरची पावडर वापरलेली आहे. तुम्ही तुमच्या टेस्टनुसार वापरली तरी चालेल. आता यानंतर यामध्ये टेस्टनुसार मीठ टाकायचं आहे. मीठ आपण पावटा शिजत असताना सुद्धा थोडं टाकलेलं आहे. त्या अंदाजाने या ठिकाणी मी 1.5 चमचा मीठ वापरलेला आहे. तुम्ही तुमच्या टेस्टनुसार वापरू शकता. तर यामध्ये आपण जो शिजवून घेतलेला आहे पावटा हा यामध्ये मिक्स करून याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे. 2 मिनिटं चांगलं शिजून द्यायचं आहे. आणि यानंतर 2 लिटर दूध, 1 किलो पावट्यासाठी 2 लिटर दूध असं उकळून घ्यायचं आहे. आणि उकळलेलं दूध आता या पावट्यामध्ये ओतायचं आहे. या ठिकाणी आपण सोडा वापरल्यामुळं दूध जे आहे हे आपलं फाटत नाही. शिवाय एकदम 2 लिटर दूध ओतण्यापेक्षा थोडं दूध आपण ओतायचं आहे. आपल्याला जेवढी कन्सिस्टन्सी हवी आहे तेवढं दूध यामध्ये मिक्स केलं तरी चालेल.
तर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर वरून टाकायची आहे. आपला हा दूध पावटा अतिशय टेस्टी लागतो. नक्की एकदा ट्राय करून पहा. तुम्ही नेहमी पावटा पाहिला की अशीच पावट्याची आमटी नेहमी बनवत राहाल आणि नेहमीपेक्षा एक जादा चपाती खाल. इतका टेस्टी अप्रतिम. आणि इंटरनेटवर सर्च केलं तरीही तुम्हाला ही रेसिपी कुठेही भेटणार नाही दूध पावटीची. तर नक्की अशा प्रकारे दूध पावटा करून पहा आणि कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ शेवटपर्यंत वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.